जालन्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात 35 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। अनुदान सुद्धा शासनानं जाहीर केलं होतं, मात्र काही महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावे जवळपास 35 कोटींचा घोटाळा केल्याचं उघडकीला आलेलं आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय। तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी लोणीकर करतायत। तर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी 7 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लार्क्सना निलंबित केलंय। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात एकूण 21 जणांवर आतापर्यंत निलंबनाची कारवाई झालेली आहे। तहसीलदार आणि नायब तहसीलदारांबाबतचा प्रस्ताव कारवाईसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे। या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसावंगीचे तहसीलदार आहेत, अंबडचे तहसीलदार आहेत, एसडीएम आहेत, या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे। यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर, यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। ज्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे त्यामध्ये ज्यांच्या खुलाशामध्ये अत्यंत असमाधानकारक असेल किंवा जर काही आणखीन दुसऱ्या तालुक्यामध्ये काही असे तलाठी सापडले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात। सद्यस्थितीमध्ये 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे। बाकी आपले उर्वरित 6 तालुके, एकूण 8 तालुक्यापैकी 2 हे पूर्ण झाले होते। 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे। लवकरच त्याचा अहवाल येईल, कारण तिकडे अशा पद्धतीचा गैरप्रकार आढळून या प्रमाणामध्ये तसा दिसून येत नाहीये। त्यामुळे ती चौकशी लवकर होईल 6 तालुक्यांची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।